पहिला सोमवार आहे, सायकलीवर आला आहात. कशा पद्धतीने नियोजन असणार आहे? काय आजपासून दिवस चालू झाले? नाही, इथून प्रत्येक सोमवारी मी सायकलवरच येणार आहे. अध्यक्ष साहेब एसटीने येणार आहेत. अध्यक्ष साहेब जर इथं थांबले तर सायकल. शिवसाहेब आणि मी घरावरून निघालो. 7 रस्त्याला शिवसाहेब थांबले. शिवसाहेबांना घेतलं ना आम्ही दोघं जण मिळून इथपर्यंत आलो. याच्यातून एकच सांगायचं आहे की जनतेने बी याच्यातून काहीतरी आपलाही बी सहभाग वाढवावा हे दाखवण्याचा या मागचा उद्देश आहे. दुसरा उद्देश काही नाही. किती किलोमीटर चालवलं होतं? घरापासून साधारण 5-6 किलोमीटर होत असेल. बाकी सगळे सभापती असतील, सगळेजण अशाच प्रकारे बाहेरगावी बऱ्यापैकी सभापती राहतात. काही एस टीने येतील, काही ई-बाईकने येतील. आणि एस टीने आले तर तिथून रिक्षा किंवा सायकल असा ज्याचा त्याचा प्रवास. त्या दिवशी अध्यक्ष मी आणि शिवसाहेबांनी हे जाहीर केलं होतं की आम्ही दोघं सायकल आणि अध्यक्ष एस टीने येतील म्हणून. तसे अध्यक्ष एस टीनेच याले. 12 वाजेपर्यंत अध्यक्ष स्टँडवर येतील. खूप चांगला उपक्रम केला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेने यापूर्वी पण एकदा राज्यात असा आदर्श निर्माण केला होता आणि यामध्ये सातत्य राहायला पाहिजे. मोदी साहेबांचं आवाहन केलेलं आहे आणि हे सातत्य राहायला पाहिजे. बेसिक प्रशासन कर्मचाऱ्यांनी मागच्या वेळेस पण त्याला थोडा घातला होता, हे सोयीस्कर रस्त्यावरती गाड्या लावणे वगैरे. त्यासाठी यावेळेस आपण काय वेगळं प्लॅनिंग केलं? वेगळं प्लॅनिंग असणार आहे असं काही नाही. पण हे जे पूर्वपदावर येईपर्यंत आम्ही हा पूर्ण जर सोमवारचा प्रयत्न आमचा असा राहील. हो, आता काही कर्मचारी गाड्या बाहेर लावून चालत आल्या, आता तुझ्यावर काय? ठीक आहे, त्यांना सांगू बाबा पुढच्या वेळेस असं करू नका की या म्हणून. आज पण नो व्हेकल डेचं आवाहन केलं होतं आणि त्या संदर्भात आदेश देखील काढला होता. आज स्वतः तुम्ही बायसिकलवर काय सांगाल, एकंदरीत काय? आज जिल्हा परिषद सोलापूर तर्फे आम्ही असं आवाहन केले होते की प्रत्येक सोमवारी जिल्हा परिषदचे अध्यक्ष, सहाध्यक्ष, सीईओ, सगळे पदाधिकारी, कर्मचारी, अधिकारी हे सगळे कार पुलिंग किंवा ईव्ही व्हेकल किंवा सायकल किंवा पायी जसं करायचं आहे तसे हे करून हे कार्यालयास त्यांना यायचे आहे. आणि त्याप्रमाणे आज मी आणि आमचे उपाध्यक्ष आम्ही दोन्ही सायकलतून आलेले आहे आणि आमचे अध्यक्ष ते एसटी बसतून येणार आहे. त्यामुळे मी प्रत्येक सोलापूरकरांना हे विनंती करतो आणि हे सांगू इच्छितो की तुम्ही पण तसेच एक दिवस काढून प्रत्येक आठवड्याचे तुम्ही पण इंधनची बचत करा, जेणेकरून आपला आता जे युद्ध स्थळामुळे जे इम्पोर्टची आपली कॉस्ट वाढून चालली आहे ते कमी होऊ शकेल.